जिंदगी आयुष्य जीवन. एकदा एका राज्यात एक राजा फार मोठ्या द्विधा मनस्थितीत होता. त्याला काही प्रश्न पडले होते आणि त्याची उत्तरेही त्याला मिळत नव्हती. एक दिवस राज्य दरबार भरला असताना त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या आपल्या वजिराला समोर बोलवले आणि सांगितले की मला 3 प्रश्न पडलेले आहेत आणि याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. त्यासाठी मी तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी देतो. या 3 दिवसात जर तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत तर तुला प्राणाला मोकळे लागेल. परंतु जर या प्रश्नाची उत्तरे बरोबर मिळाली तर तुला अर्धे राज्य देण्यात येईल. वजीर एकदम काळजीत पडला आणि विचार करू लागला. आपल्या बुद्धीची खरी ओळख किंवा क्षमता आता लागणार होती हे त्याला समजले. एवढेच काय तर उत्तर मिळाले नाही तर जीवही गमवायला लागणार होता. त्यामुळे तो धास्तून गेला होता. परंतु नाईलाज होता, कारण ही राजाची आज्ञा होती आणि ती टाळता येणार नव्हती. शेवटी नाईलाजाने का होईना वजिराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितले. राजाने सांगितले की माझे 3 प्रश्न लिहून घे आणि त्याची योग्य उत्तरे मला 30 दिवसात दे. प्रश्न पहिला, माणसाच्या जीवनातील सर्वात मोठं सत्य काय? प्रश्न दुसरा, माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोका कोणता? प्रश्न तिसरा, माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती? असे 3 प्रश्न विचारल्यानंतर राजाने वजिराला सांगितले की उद्या सकाळपासून तुझे 30 दिवसाचे कालावधी चालू होत आहे. मग वजीर प्रश्न लिहिलेला कागद घेऊन दरबारातून बाहेर पडला आणि साधू संत महंत राज्यातील बऱ्याच हुशार लोकांशी चर्चा केली. परंतु त्याला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. हळूहळू दिवस पुढे ढकलत होते आणि वजिराची काळजी वाढत चालली होती. राजाच्या 3 प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो मजल दर मजल एका गावाजवळच्या जंगलात पोहोचला. उत्तर शोधण्यासाठीची मुदत जवळजवळ शेवटचे 2 दिवस उरले होती. आता मात्र वजिराला आपला मृत्यू दिसत होता, कारण शेवटचा 1 दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी वजिराला एक झोपडी दिसली आणि त्याने त्या झोपडीकडे आपली पावले वळवली. तेव्हा झोपडीत एक कुत्रे एका पेल्यात ठेवलेले दूध जीभ बाहेर काढून मोठ्या चविष्ट पद्धतीने मोठा मोठा आवाज काढून पित होते. आणि त्या झोपडीत एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेले होते आणि प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य दाखवीत पाण्यात भिजून भाकरीचे तुकडे खात होते. त्याची ती अवस्था बघितल्यावर असे वाटले की एवढा गरीब माणूस परंतु तरीही फार समाधानी आहेत. वजिराला पाहिल्यावर त्याने सरळ सांगितले, या आतमध्ये या आणि बसा. मला तुमच्या 3ही प्रश्नाची उत्तरे माहीत आहे आणि ती मी तुम्हाला देईन. परंतु पहिली 2 उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन. परंतु तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र एका अटीवर देईन. ती तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढे बोलूयात. हे ऐकल्यानंतर वजिराला धक्काच बसला की या व्यक्तीला हे सर्व कसे माहीत आहे की मी काही प्रश्नाचे उत्तर शोधत येतपर्यंत आलो होतो. माझे प्रश्न काय आहेत हे त्यांना कसे माहीत असेल याचा विचार करत असताना ती विरुद्ध व्यक्ती जोरात हसली आणि म्हणाली, जर तुला अटी मान्य असतील तर तुझ्या प्रश्नाची उत्तर मी लगेच देतो. वजिराने जरा विचार केला. जर आपण उत्तरे शोधली नाही तर उद्या राजा आपले मस्तक उडविणार आहेस, म्हणजे मृत्यू अटळ आहेच. मग कोणताही विचार न करता वजिराने त्या व्यक्तीच्या अटी मान्य करून हो म्हटले. पहिला प्रश्नाचे उत्तर आहे मृत्यू, कारण माणसाच्या जीवनात सर्वात मोठं सत्य आहे तो मृत्यू, कारण तो अटळ आहे आणि प्रत्येक माणसाला येणार आहे. गरीब श्रीमंत राजा रंक फकीर संत महात्मे प्रत्येकाला मृत्यू येणारच. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे जीवन. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे जीवनच. माणूस जीवनात खोटं चुकीचे कर्म आणि फसवणूक ही नेहमी धोका देणारीच असतात. अर्थात माणसाचे जीवनच कायम धोकादायक असते. आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी वजिराने आपल्या वायद्याप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीला विचारले, तुमची काय अट आहे? तेव्हा त्या वृद्धाने सांगितले की त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध तुम्हाला प्यायचे आहे. वजीर एकदम उद्विग्न झाला, विचारात पडला. अतिशय संतापाने म्हटलं की मी हे दूध पिऊ शकत नाही. परंतु उद्या राजाच्या दरबारात आपल्या मृत्यूचे स्वप्नही पाहू लागला. मग मात्र थोडेसे शांत होऊन त्याने आपले डोळे बंद करून त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध घटघट पिऊन टाकले. लगेचच त्या वृद्धाने तिसऱ्या अंतिम प्रश्नाचे उत्तर दिले, गरज. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गरज, म्हणजे इच्छा नसताना एखादी गोष्ट करायला लागते, जसे तुम्ही आता केले. आपला मृत्यू वाचवण्यासाठी एका कुत्र्याच्या पेल्यातील उष्ट दूध तुम्हाला प्यावे लागले. गरज माणसाला काहीही करायला लावते. आता मात्र वजीर खुश झाला आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून तिथून निघाला आणि दुसऱ्या दिवशी राजाला दरबारात 3ही प्रश्नाची उत्तरे दिली. राजा फार खुश झाला आणि ठरल्याप्रमाणे त्याने अर्धे राज्य वजिराला देऊन टाकले. बोध, जेव्हा जन्म होतो तेव्हा मृत्यू ठरलेला असतो हे त्रिकाल बाधित सत्य आहे. तर जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच जिंदगी आयुष्य हे फक्त पावला पावलावर धोकानेच भरले आहे. आणि या जीवनात गरज ही माणसाची खरी कमजोरी आहे. तेव्हा सदैव संपन्न राहा आणि जे प्राप्त आहे त्यात समाधान मानून आनंद घ्या. धन्यवाद.